रेग्युलर टाइम आउट संपलेले आहेत. दरम्यान रोहन गामरे सलग क्षेत्राला या खेळाडूकडून जास्त अपेक्षा केल्या जातात साईओम संघाकडून, परंतु सूरज कांबळे यावेळी अष्टपैलू कामगिरी करतोय. 2-1 दशक खेळली जाते जाते साईकडून बोनससाठी केलेला टचिंग पॉइंट मिळतोय. कॉर्नरचा खेळाडू 9 नंबर सुजित पाटील क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट मिळेल साईओम संघाला आणि त्याचं पूर्ण श्रेय जाईल ते रोहन गामरेला. जबरदस्त टो टच. 6 नंबर केला साई गजानन संघाचा खेळाडू आहे संतोष पेटकर. चढाई करतोय, डिफेन्सिव्ह असा पवित्रा घेतोय. एक चांगलं लिडिंग पहिल्या सत्रामध्ये आपण साई गजाननच्या बाजूने पाहतोय. रोहन गमरे सलग षटकार यापूर्वीच्या चढाईमध्ये टो टच मध्ये कॉर्नरचा खेळाडू बाद केला होता. 6 मोरे क्रीडांगणामध्ये बोनसची स्थिती असणार आहे. कोणत्या प्रकारचा पॉईंट घेतो पाहूया. डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा. अनुभवी असा खेळाडू महाराष्ट्र पोलीस लीग मध्ये खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे निश्चितच अनुभवी असा खेळ यावेळी मात्र योगेश कळमडे क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. कॉर्नरचा हुकमी एका साई गजानन संघाचा क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. पॉईंट पुन्हा एकदा मिळतोय साईओम संघाला. सूरज कांबळे सलग अशा चढाया. संजीवनी मिळते सर्व खेळाडूला. निखिल पिलरकर एक चांगला टॅकलपटू यावेळी क्रीडांगणात प्रवेश करतोय. 2-1 अशी फळी लावली जाते. 7 मोरे क्रीडांगणात फुल टीम क्रीडांगणात दिसते आणि सूरज कांबळे सारखा हुकमी एका साई गजानन संघाचा कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. यावेळी मात्र टाइम आउट घेतला जातोय साई गजानन संघाकडून. साई गजानन संघाचे संघ प्रशिक्षक श्री S.K. जाधव यावेळी मार्गदर्शन करतात. रणनीती आणली जाते, गेम प्लॅन तयार केला जाईल. पहिलं सत्र आहे. दोन्ही बाजूला परीक्षक बिझी दिसत आहेत. आपण पाहतोय साई ओम संघाचे सचिन कानेरकर, साई गजानन संघाचे श्री S.K. जाधव अजूनही 500 रुपयांचं बक्षीस अबाधित आहे. 3 पॉईंट साठी सुभाष किरी यांनी बहुतेक जाहीर केलेलं बक्षीस असावं. 5 मोरे क्रीडांगणात आहेत. यावेळी मात्र रोहनला बोनस पॉईंट मिळवण्याची संधी मात्र नसणार आहे. टचिंग पॉईंट घ्यावा लागेल. 1-2 पहिला आणि 500 रुपयाचं बक्षीस जात आहे यावेळी रोहन गमरेला. बक्षिसांचं मात्र खातं खोललं जातंय रोहन गमरेकडून. 500 रुपये थर्ड आहे. तिसरी सत्राची गंमती यावेळी सूरज कांबळेसाठी जबरदस्त कामगिरी करतो. कॉर्नरला पुन्हा एकदा कॉर्नरचा खेळाडू 7 नंबर जर्सी केला प्रशांत कांबळे अपेक्षित करतोय. रोहन गमरे सलग अशा ज्याने यापूर्वी सुपर टॅकलची संधी असेल साई गजानन संघाकडे. या खेळाडूला बाद केलं तर 2 पॉईंट मिळू शकतात संघाला. सूरज कांबळे मध्ये पुढे सांभाळतोय. 9 नंबर सुजित पाटील डाव्या बाजूला खेळ करतोय तर उजव्या बाजूला आहे निलेश वाडकर आणि दत्तगिरीची भेटकेचे निलेश वाडकर. साई गजानन संघाचा सूरज सलग अशा चढाया यशस्वी चढाया पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली असेल तर साई गजानन संघाकडून सूरज कांबळे तर साई संघाकडून योगेश रोहन गमरे दोन्ही एकमेकांना चांगली फाईट देतात. कारण दोन्ही संघामध्ये चांगले रेड संघ दोन्ही पाहतोय. कोणत्याही प्रकारचा पॉईंट घेत आपली चढाई व्हॅलिड करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. सुपर टॅकलची संधी अजून उपलब्ध आहे. रोहन गमरे असणार आहे. अनुभवी असा हा खेळाडू आहे. हुकमी चढाई करतोय साई ओम संघाचा. प्रशिक्षकाचा पूर्ण विश्वास या खेळाडूवरती वारंवार चढाई करतोय. यावेळी मात्र थोडंसं अशक्य आव्हान असणार आहे. 3 मोरे क्रीडांगणात कशी जबरदस्त प्रयत्न होता. करण्याचा प्रयत्न होता. अपेक्षित स्थानावर दिसेल संतोष पेटकर. 1 पॉईंट मिळेल यावेळी साई ओम संघाला. जबरदस्त कामगिरी रोहन गमरेकडून. 2-1 अशी फळी लावली जाते. सूरज मात्र आपल्या संघासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय. चांगली कामगिरी करतोय सूरज. स्कोर बोर्ड जर लक्ष दिलं तर 15-11 म्हणजे 4 गुणांचाच फरक आहे. पंच पाहूया मोठ्या घेडे राईडर आउट ठरतोय.